श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। उद्या आहे 30 एप्रिल वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया। या दिवशी तुम्ही उपाशी राहिले तरीही चालेल, पण घरामध्ये आपल्याला या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे। यामुळे काय होईल तर लोक बोलण्यासाठी आपल्याबरोबर तळमळतील, भेटण्यासाठी तडफडतील, आपल्या मागे पुढे फिरतील। त्याचबरोबर शत्रूंचा त्रास आपला संपून जाईल। मनातील ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतील, पैशांच्या अडचणी दूर होतील आणि त्याचबरोबर घराची, पतीची, मुलांची भरभरून प्रगती होईल। तर असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे। हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका, जेणेकरून स्वामींची तुमच्यावरती भरभरून कृपा होईल। अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो। वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो। यंदा अक्षय तृतीयाची तिथी जी आहे तर ती 29 एप्रिलला दुपारी 5:30 सुरू होणार आहे आणि अक्षय तृतीयाची समाप्ती ही 30 एप्रिलला दुपारी 2:12 होणार आहे। तर अशा परिस्थितीत उद्या तिथीनुसार आपल्याला अक्षय तृतीया जी आहे तर ती उद्या साजरी करायची आहे। पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो सकाळी 5 वाजल्यापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत असणार आहे। या कालावधीमध्ये तुम्ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं पूजन एकत्रित करायचं आहे। सेपरेट पूजन या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं करू नका। तुमच्याकडे फोटो असेल, मूर्ती असेल भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे एकत्रित तर त्याचं पूजन करा। नाहीये तुमच्याकडे फोटो आणि मूर्ती तर बाळकृष्ण जो असतो तर ते घ्यायचे आहे। माता लक्ष्मीचा फोटो असेल, मूर्ती असेल तर ते एकत्र शेजारी ठेवायचे आहे। गंध, फुल, अक्षदा अर्पण करायचे आहेत। एखादा छान तुपाचा दिवा लावायचा आहे। धूप, दीप, अगरबत्ती दाखवून नैवेद्य अर्पण करायचा आहे। गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे। या सर्व गोष्टी आपल्याला अक्षय तृतीयेला करायच्या असतात। अक्षय तृतीयेला जितकं तुम्हाला दान करता येईल तितकं दान करण्याचा प्रयत्न करा। ही तिथी आपल्या पूर्वजांसाठी समर्पित असते, त्यामुळे पूर्वजांसाठी तुम्हाला या दिवशी काही विशिष्ट गोष्टींचं दान करायचं आहे। त्यामध्ये तुम्ही पैशांचं दान करू शकता, अन्नदान करू शकता, पाण्याने भरलेला जो मटका असतो म्हणजेच मातीची जी मटकी असते पाण्याने भरलेली तर ती दान करू शकता। त्याचबरोबर या दिवशी तुम्ही साखर दान करू शकता, तांदूळ दान करू शकता। या सर्व गोष्टी तुम्ही या दिवशी करू शकता। या दिवशी चुकूनही घरामध्ये भांडण कटकट करू नका। तुळशीची पाने या दिवशी चुकूनही तोडू नका। आदल्या दिवशीच म्हणजेच आजच तुम्हाला तुळशीची पानं तोडून ठेवायची आहे उद्या पूजेसाठी। त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो देखील उद्या सकाळीच करायचा आहे। सकाळी तुम्हाला 10 वाजायच्या अगोदरच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। आता आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं झुडपं असतात आणि त्या झाडांमध्ये दैवी शक्ती असतात। आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये ज्योतिषशास्त्रात आणि वास्तुशास्त्रात आपल्याला झाडांचं एक विशिष्ट महत्त्व सांगितलं जातं आणि त्या झाडांमध्ये ज्यावेळेस ह्या दैवी शक्ती असतात आणि पवित्र तिथींवरती ज्यावेळेस हे तत्व असतात, या तत्वांमध्ये ज्यावेळेस आपण हे उपाय करतो तर त्या दैवी शक्तींचा फायदा हा आपल्याला होत असतो। त्यामुळेच हा अगदी भक्तीने, श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय करण्याचा प्रयत्न करा। नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल। तर आता हा उपाय कसा करायचा आहे ते आपण जाणून घेऊया। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका, जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल। अगदी भक्तीने आणि विश्वासाने हा उपाय करण्याचा प्रयत्न करा। आता बघा, उद्या हा उपाय तुम्हाला कशासाठी करायचा आहे। तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, पण तरी त्या कष्टाचं, मेहनतीचं फळ तुम्हाला मिळत नसेल। घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल, सतत पैसा हा खर्च होत असेल, तो आजारपण, अडचणी आणि दुःखांमध्ये खर्च होऊन जात असेल, घराची, पतीची, मुलांची प्रगती होत नसेल, शत्रूंचा काही तुम्हाला त्रास जाणवत असेल, अशी काही लोक असतात ना, त्यांना आपली झालेली जी काही प्रगती आहे तर ती अजिबातच बघवत नाही।
आणि मग त्यामुळे काय होतं तर आपल्याला त्याचा जो त्रास आहे तर तो होत असतो। या शत्रूंचा त्रास तुम्हाला होत असेल तर तो सर्व शत्रू तुमच्या ओळखीचा असेल किंवा अनोळखी असेल, तो शत्रू त्रास, शत्रू बाधा, शत्रू पीडा दूर होण्यासाठी, त्याचबरोबर जीवनामध्ये असणारे सर्व संकटे, दुःख, अडचणी संपवण्यासाठी, घरामध्ये धनप्राप्ती, लक्ष्मीप्राप्ती, कर्जमुक्ती होण्यासाठी, मनातील ज्या काही तुमच्या शारीरिक मानसिक इच्छा असतील त्या इच्छा तुमच्या पूर्ण होत नसेल तर त्या इच्छा तुमच्या चांगल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा जो अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे। अगदी साधा सोपा आहे, फक्त भक्तीने आणि विश्वासाने श्रद्धेने उपाय करण्याचा प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो, एखादी सेवा करतो तर ती अगदी विश्वासाने आपल्याला करायची असते। मनामध्ये कुठे किंतु परंतु येऊन देऊ नका आणि उपाय करण्या अगोदरच बाहेरच्या लोकांना चुकूनही सांगायचा नसतो, कारण लोकांच्या मनात आपल्याबद्दल काय भावना हे आपल्यालाही माहीत नसतं। तर आता काय करायचं आहे, तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे। आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ आणि गंगाजल टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे। हा उपाय महिला असेल पुरुष असेल कोणीही करू शकतं, अडचण नाही। त्यानंतर तुम्हाला आपली रोजची घरातील जी देवपूजा असते तर ती तुम्हाला करून घ्यायची आहे आणि नंतर तुम्हाला ह्या उपायाला सुरुवात करायची आहे, कारण एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो त्यावेळेस त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होत असतात। त्यानंतर तुम्हाला तेजपत्ता म्हणजेच तमालपत्र सर्वांनाच माहीत आहे। तेजपत्ता हा मसाल्यातील एक पदार्थ आहे आणि हे तमालपत्र तुम्हाला एखाद्या किराणा मालाच्या दुकानामधनं खरेदी करून आणायचं आहे। आता जर तुमच्याकडे ऑलरेडी असेल तेजपत्ता तर हे तुम्ही घरातलं घेतलं तरी चालेल, फक्त ते कुठेही तुटलेलं फुटलेलं अजिबात नको, अखंड असावं याची काळजी घ्या। आपल्याला ह्या उपायासाठी फक्त एकच तेजपत्ता जो असतो तर तो लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे, स्वच्छ तुम्हाला हातपाय धुतलेले असावे, नंतर एक छान तुपाचा दिवा धूप वगैरे लावून घ्यायचा आहे आणि तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्याचबरोबर कापूर जो असतो तर तो देखील तुम्हाला घ्यायचा आहे। एक लाल कलरचा पेन तुम्हाला घ्यायचा, इथे लालच कलरचा पेन तुम्हाला लागणार आहे। जर तुमच्याकडे लाल कलरचा नसेल तर हिरव्या कलरचा घेतला तरी चालेल, या दोन कलर पैकीच एक पेन तुम्हाला घ्यायचा आहे। नंतर तुम्हाला देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे। जे पान आपण घेतलेलं आहे तेजपत्त्याचं तर ते आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल, मग आता शत्रूंचा त्रास तुम्हाला होत असेल तर त्या पानावरती तुम्हाला शत्रू निवारण असं लिहायचं आहे। धनप्राप्ती होत नसेल तर धनप्राप्ती लिहा, कर्जमुक्ती होत नसेल तर कर्जमुक्ती, नोकरी प्राप्ती, प्रमोशन, सुख, शांती, समृद्धी, जी काही तुमची इच्छा तुमच्या मनात असेल ती इच्छा तुम्हाला एका शब्दामध्ये त्या पानावरती लिहायची आहे। त्यानंतर हे पान तुम्हाला तुमच्या डाव्या हातावरती ठेवायचं आहे आणि उजवा हात त्या पानावरती ठेवायचा आहे। डोळे बंद करायचे आहे। जी तुम्ही त्यावरती इच्छा तुमची लिहिलेली आहे तर ती इच्छा तुमची पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीमध्ये लिहायची आहे। आता यावरती इच्छा लिहित असताना ती चांगलीच लिहायची आहे, जसं की एखाद्याचं वाईट व्हावं अशी इच्छा चुकूनही लिहू नका। त्यानंतर तुम्हाला ती जी इच्छा आहे तर 3 वेळेस तुम्हाला बोलायची आहे, म्हणजे मला माझे प्रमोशन झालेले आहे असं तुम्हाला 3 वेळेस बोलायचं आहे। नंतर हे पान तुम्हाला तुमच्या हातात घ्यायचं आहे। जो कापूर आपण घेतलेला होता तर तो एखाद्या प्लेटमध्ये तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिव्याच्या साहाय्याने। नंतर त्या कापूरवरती हे जे पान आहे तर ते तुम्हाला जाळायचं आहे आणि त्याची जी खाली रक्षा पडते त्या पानाची, म्हणजे पान जाळल्यानंतर जी राख होते तर ती राख तुम्हाला तुमच्या हातात घ्यायची आहे। घराच्या बाहेर यायचं आणि बाल्कनीमध्ये किंवा टेरेसवरती तुम्हाला तिथे जाऊन ही राख ब्रह्मांडामध्ये तुम्हाला उधळून लावायची आहे एका फुंकरमध्ये आणि ती इच्छा परत तुमची पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीमध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। अगदी साधा सोपा उपाय आहे, करून बघा, त्याचे फायदे होईल। सुतक पिरियड्स असेल तर करू नका। झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते। श्री स्वामी समर्थ।